आणि बाहेर जरी उकाडा जाणवत असला तरी आत खूप थंड आहे वातावरण। ही आहे स्पेशल व्हेज थाळी वीर शिवलिंगात खानावळची। अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर प्रकारच्या लेण्या मला दिसत आहेत। संपूर्ण नक्षीकाम लाल दगडामध्ये आहे। अगदी हवेतच ते शिल्प आहे, कसं कोरलं असेल त्यांनी। आता 2 लेणे संपून आम्ही 3ऱ्या लेण्याकडे चाललेलो आहेत। चालून चालून थकलोय खरं, पण अतिशय छान गार वारा येत आहे, त्यामुळे आम्ही इथं थोडंसं रेस्ट घेणार आहोत। वेलकम टू हेरिटेज टाउन ऑफ बदामी। आम्ही बदामीमध्ये एंट्री करतोय, तुम्ही पाहताय। आम्ही आत्ता पोचलोय दुपारच्या जेवणासाठी वीरभद्रेश्वर लिंगायत खानावळ। आम्ही JKV दादाच्या व्हिडिओमध्ये यांना पाहिलं होतं आणि सोलापूरच्या असं कळालं होतं, त्यामुळे आम्ही इथं जेवणासाठी आलो आहे। चला पाहूया काय काय मिळतं इथं। अतिशय निसर्ग संपन्न परिसर आहे वीरशैव लिंगायत खानावळचं, घरच आहे असं वाटतं त्यांचं। ही आहे स्पेशल व्हेज थाळी वीरशैव लिंगायत खानावळची। आता आम्ही पोटपूजा करणार आहोत। जेवण संपून आम्ही निघालो आहे। समोर दिसतोय तो बदामीचा किल्ला आहे। चला, लाल दगडाच्या राज्यामध्ये आपलं स्वागत करतो मी। आम्ही आलो आहे बदामीला। आता पहिला दिवस आमचा बदामीतला। हे आहे बदामी लेण्या। अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर प्रकारच्या लेण्या मला दिसत आहेत। खूप वर्षापासून खूप दिवसापासून माझी इच्छा होती की कधी ना कधी हम्पी बदामी या पट्ट्यात जाऊन तिथला इतिहास जाणून घ्यावा, तिथले लेणी पाहावे, तिथला किल्ला पाहावा। आत्ता जस्ट आम्ही दुपारी इथं आलो आहे, फ्रेशअप झालो आहे, जेवण केलो आहे आणि आम्ही लेण्या बघायला आलो आहे। आमचं पहिलं लोकेशन आहे बदामीच्या या लेण्या। अतिशय सुंदर आहेत मी सांगितल्याप्रमाणे, आणि पूर्ण लेण्या लाल दगडामध्ये आहेत, कोरलेल्या आहेत। आणि जर माहिती काढली आपण तर 6व्या शतकात हे सगळं बिल्ड झालेलं आहे, इसवी सन 6व्या शतकामध्ये। आता आम्ही पहिल्या लेणीत जातोय, चला लेणी पाहूया। अतिशय भव्य दिव्य या कोरीव मूर्त्या आहेत आणि मला असं वाटतं की मी इतिहासामध्ये पोचलो आहे। तुम्ही पाहताय दगडावरचं पूर्ण नक्षीकाम आहे। संपूर्ण नक्षीकाम लाल दगडामध्ये आहे आणि अखंड पाषाणातून कोरलेलं, म्हणजे अगदी डोंगराला भेदून हे सर्व तयार केलेलं आहे। खूप छान आहे, म्हणजे अगदी छतावर पण नक्षीकाम आहे। समोर श्री विष्णूची भव्य दिव्य मूर्ती आहे आणि आत पाहतोय इकडे पण एक मूर्ती आहे मोठी। साधारण त्या मूर्तीची उंची असेल 7 ते 8 फूट असेल त्या मूर्तीची उंची। आणि हे शिवालय आहे, आतमध्ये शिवलिंग आहे, सोबत नंदी आहे। आणि बाहेर जरी उकाडा जाणवत असला तरी आत खूप थंड आहे वातावरण, खूप छान वाटत आहे। चला बाकी पण लेणी आपण पाहूया। कर्नाटक राज्याच्या उत्तरेकडील बागलकोट जिल्ह्यात बदामी वसलेला आहे। या ठिकाणी जुन्या लेण्या, मंदिरे आणि गुहा आहेत। बदामी येथे असलेल्या बौद्ध, हिंदू आणि जैन गुफांमध्ये मंदिराचे एक संकुल आहे। बदामीच्या या लेण्या 6व्या शतकातील चालुक्य स्थापत्यकलेची एक उत्तम उदाहरणे आहेत। बदामी सुरुवातीच्या चालुक्य राजवंशाची राजधानी होती। या ठिकाणी एकूण 4 गुहा आहेत। पहिली ही शैव गुहा आहे। या गुहेतील महत्त्वाचे कोरीवकाम म्हणजे 18 सशस्त्र नृत्य करणारा शिव, 2 हातांचा गणेश, महिषासुर मर्दिनी, अर्धनरेश्वर आणि शंकर नारायण, छत, सर्प, आकृतिबंध आणि इतर कोरलेल्या आकृत्यांमध्ये सुशोभित केलेला आहे। छान बघायला, पण अगदी इतिहासात पोचलोय आम्ही असं वाटतंय। समोर जे दिसतंय तिथे एंट्री पॉईंट आहे, तिथून आपण तिकीट घ्यायचं। 25 रुपीज, 25 रुपये प्रत्येकी आहे। ओनली फॉर इंडियन्स। फॉरेनसाठी वेगळी फी आहे। पार्किंगची व्यवस्था। समोर दिसते ते बदामी किल्ल्यावरचं मंदिर आहे आणि हे बदामीच्या लेण्या। चला आपण बाकी पुढच्या लेण्या पाहूया। पहिली लेणी पाहून आम्ही पुढे चाललो आहे। दुपारचे 3 वाजत आहेत आणि पहिली लेणी तर खूप छान आवडली आम्हाला, पण हे 2 मोठे लाल दगड, आता दगडच म्हणायला गेलं ह्याला, हे माझं लक्ष वेधून घेतलं। छान फोटो समोर उभारून आला, म्हणजे अगदी इतिहासामध्ये पोचलोय आम्ही असं जाणवतं कायम।
हे बघा, अतिशय छान आहे. चला, त्यानंतर आम्ही बदामी लेणी समूहाच्या दुसऱ्या लेणीला भेट दिली. विष्णूला समर्पित असलेली ही लेणी 6व्या शतकाच्या उत्तरार्धात खोदण्यात आली. प्रवेशद्वारावर विनाशस्त्र द्वारपाल आहेत. त्यांच्या हातात फुले आहेत. मंदिराच्या आत भगवत पुराणासारख्या हिंदू ग्रंथांमधील कथा दर्शवल्या आहेत. 7व्या शतकातील भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शवणारी ही गुफा आहे. समुद्रमंथन, कृष्ण जन्म आणि कृष्णलीला यात दाखवल्या आहेत. छतावरील आणि दरवाजावरील शिलाखंडामध्ये लक्ष्मी, स्वास्तिक प्रतीक, उडणारी जोडपी, ब्रह्म, विष्णू आदींच्या प्रतिमा आहेत. छताला चौरस फ्रेममध्ये एका चक्रावर 16 मासे दिसून येतात. शेवटच्या भागामध्ये आकाशात विहार करणारे एक जोडपे आणि गरुडावर विष्णू आहे. आता 2 लेणे संपून आम्ही तिसऱ्या लेण्याकडे चाललेलो आहेत. इथं खूप सारे माकड आहेत. सो तुमची स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही सोबत काय आणलेलं त्याची पण काळजी घ्या. त्यानंतर आम्ही बदामी लेणी समूहाच्या तिसऱ्या लेणीला भेट दिली. तिसरी लेणी ही श्री विष्णूला समर्पित आहे. या समूहातील ही सर्वात मोठी लेणी आहे. वरच्या स्तरात असलेल्या या लेणीकडे जायचा मार्ग कातळातून खोदून काढला आहे. समोर भव्य प्रांगण, व्हरांडा, त्यातील स्तंभावर कोरलेला सुरसुंदरी, वादकांची शिल्पे, दोन्ही बाजूस असणारे विष्णूचे अवतार, छतावरील दिग्पाल, विस्तीर्ण सभामंडप आणि आतमध्ये गर्भगृह अशी याची रचना आहे. केवळ याच लेणीत लेणी कोरल्याचे शिलालेख आहे. 6व्या शतकाची संस्कृती, सौंदर्य प्रसाधने आणि कपड्यांचे दृष्टिकोन या सर्व गोष्टी या लेणीतून आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, आपण पाहतोय की आम्ही आलोय लेणी क्रमांक 3, गुहा क्रमांक 3 इथे. मी आधीच तुम्हाला म्हणलो की हे सर्व जे आहे ते भव्य दिव्य आहे. म्हणजे तुम्ही पाहताय माझी उंची आहे 5.5 फूट. म्हणजे किती मोठी ही लेणी कोरलेली आहे. आणि लेण्याच्या प्रत्येक जे खांब आहेत त्या खांब प्रत्येक वेगळं देवाला समर्पित केलेलं आहे असं बाहेर बोर्ड आहे. आणि अतिशय सुंदर नक्षीकाम इथं आपण पाहू शकता. इतकंच नाही, म्हणजे समोर दिसते त्याच्यावरच लेणी काम नाही आहे. आपण छतावर पण, म्हणजे किती डिफिकल्ट आहे बघा. म्हणजे अगदी हवेतच ते शिल्प आहे, कसं कोरलं असेल त्यांनी. आणि एकन एक नक्षीकाम, त्यांच्या डोळ्याचे एक्सप्रेशन, चेहऱ्याचे एक्सप्रेशन, खांबाची डिझाईन, प्रत्येक खांब एकमेकांना साम्य आहे. कुठलंच खांब एकमेकाच्या विरोधी दिसत नाही आहे. डिझाईन पण सेम आहेत, नक्षीकाम सेम आहे सगळ्या गोष्टी. छतावर छतावर जसं डिझाईन आहे तसं पायामध्ये पण डिझाईन आहे. दोन्हीकडे द्वारपाल आहेत. बदामी लेणीच्या 4थ्या लेणीपाशी आम्ही आलो आहे. बोर्डप्रमाणे लिहिल्याप्रमाणे ही जैन लेणी आहे. चालून थकलो आहे खरं, पण अतिशय छान गार वारं येत आहे, त्यामुळं आम्ही इथं थोडंसं रेस्ट घेणार आहोत. समोर दिसतंय ते अगस्त्य लेक आहे आणि भूतनाथ टेम्पल. तिथे आपण जाणार आहोत सनसेट पाहण्यासाठी थोड्याच वेळामध्ये. आता वाजलेले आहेत दुपारचे 4. थोड्या वेळात आपण संग्रहालय बघून सनसेट बघण्यासाठी भूतनाथ टेम्पलपाशी जातो आहे. तर चला आपण जैन लेणी पाहूया. 4थ्या लेणीमध्ये आम्ही आलो आहे. समोर पाहतोय तो आपण जैन लेणी आहे. आम्हाला फोटो काढायचा मोह आवरत नाही आहे. आधीच्या पूर्वीच्या 3 लेण्याप्रमाणे इथेही अतिशय सुंदर कोरीवकाम, नक्षीकाम आहे. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे 7 ते 8 फुटाची ही समोर दिसणारी मूर्ती आहे. बदामी लेणी समूहातील 4थी लेणी ही जैन धर्मातील श्रेष्ठ तीर्थकारांना समर्पित आहे. तिसऱ्या लेणीच्या अगदी जवळच ही लेणी आहे. साधारण 6व्या शतकाच्या उत्तरार्धात ही लेणी तयार केली असावी. त्यात 11व्या व 12व्या शतकातही सुधारणा झाल्या असाव्यात. जैन तीर्थकारांच्या 24 प्रतिमाही येथे आहेत. सिंहावर आवरून असलेली भगवान महावीराची मूर्तीही येथे आहे. 4थी लेणी आमची पाहून झालेली आहे. नेहमी तेच वाक्य मी रिपीट करतो आहे. खूपच छान कोरीवकाम, नक्षीकाम आहे. अगदी 5व्या, 6व्या, 7व्या शतकात आम्ही पोचलो आहे असं आम्हाला कायम फील होतं. आणि पूर्ण लेणी पाहायला माझा अंदाजाप्रमाणे 1 ते 1.5 तास पुरेसे आहेत.
पण जर तुम्ही मंदिरप्रेमी किंवा मूर्तीप्रेमी असाल तर तुम्हाला दिवसही पुरायचा नाही, कारण अगदी दगडावर इथं मूर्ती कोरलेली आहे आणि छान तुम्ही इथे वेळ घालवू शकता. एंट्री फी 25 रुपये आहे. सकाळी 8-9ला ओपन होतं, संध्याकाळी 6पर्यंत सुरू राहतं. एकदा नक्की बदामी लेणीला भेट द्या. आत्ता आपण गुहा नंबर 2ला आलेलो आहे. त्याचं डिटेल्स इथं आहे. म्हटलं तर ख्रिस्तशक 6व्या शतकातलं निर्माण केलेलं आहे. मित्रांनो, आपण पाहतोय की आता मी 3ऱ्या नंबर गुहेत आलो आहे, लेण्यामध्ये आलो आहे. मी आधीच म्हणलो आहे की ह्या पुन्हा एकदा घे.